हॅलो गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हे जे मी रेडी झाली आहे आणि माझा नवीन लुक कसा वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या मावशीच्या मुलाचं संडेला लग्न होतं, त्यामुळे आम्ही मॉर्निंगला संडेला लग्न करून आलो आणि मावशीच्या मुलाचं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी असंच राऊंड मारा, म्हणजे राऊंड मारणं हे आमच्यासाठी कंपल्सरी आहे, कारण ठाण्यामध्ये आल्याच्यानंतर सर्व काही आम्ही फिरून घेतो, कारण टिटवाळ्याला काहीच नसतं. त्यामुळे राहुल आज म्हणालेला की वृंदावनच्या इथून पुढे गेल्याच्यानंतर माझी उड्याला एक चहा मिळते. आय डोंट नो, मी नाव त्याचं विसरली, पण पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. तर तो म्हणाला की खूप छान चहा भेटते तिकडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे लस्सीचे प्रकार आहेत, वेगवेगळे शेक्स आहेत, तर तो कॉफी आहे, तर एकदा तो ट्राय कर म्हणून तो मला तिथे घेऊन चाललेला. तर आम्ही वृंदावनच्या साईडने चाललेलो, माजिवड्याच्या साईडने ट्रॅफिक मिळेल म्हणून. तर वृंदावनच्या इथून जाताना खूप आठवण येते, कारण आम्ही जुनी ऑफिसमध्ये इथेच होते प्रेग्नन्सीच्या आधी. नागोरी गोल्डन चहा म्हणून होता आणि आम्ही इकडे आलेलो चहा प्यायला, पण आम्ही प्यायलो कॉफी, कारण खूप गरम होत होतं. आणि लस्सीचे यांच्याकडे खूप प्रकार होते, बदाम शेक होतं, त्याच्यानंतर मँगो लस्सीसुद्धा खूप छान दिसत होती, पण आम्ही प्यायलो कोल्ड कॉफी. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला, कारण घरी मला मम्मीसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी थोडंसं जेवण करायचं होतं, खिचडी भात. कारण मी सकाळी डाळ भात करून आली त्यांना, आणि त्यांना ते रोज डाळ भात खाऊन कंटाळा येत असेल, कारण त्यांना आता हॉस्पिटलायझेशन केलेलं आणि त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की नुसतं डाळ भातच खायचं आहे, बाकी कोणत्याच प्रकारच्या भाज्या नाही खायच्या, काही नाही. आणि तुम्ही आता बघितलंच असेल की लिफ्ट आमची फर्स्ट फ्लोअरवरून चालू होते. फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला चालत यावं लागतं आणि त्याच्यानंतर इकडनं फर्स्ट फ्लोअरवरून लिफ्ट चालू होते. आणि आम्हाला थर्ड फ्लोअरवर आम्ही राहतो, जिथे 3 नंबरचं बटन दाबून आपण लिफ्ट थांबते, त्याच्यानंतर खाली उतरून मग आमचं घर आहे. आता तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, जेणेकरून माझी यूट्यूबची फॅमिली वाढेल. आणि आम्ही आता घरी पोचलेलो. घरी थोडंसं मला काम होतं, त्यामुळे मी मिहिराला खेळवत ठेवणार होते, कारण आजी आजोबा तिचे आहेत, त्यामुळे ते लोक बघू शकतात. तर मी इथे माझा काही प्रॉब्लेम होत नाही, पण टिटवाळ्याला ती फक्त आणि फक्त माझ्याकडेच असते. आणि डाळ मी दुपारी केली होती, तीसुद्धा गरम केली, कारण पप्पांसाठी ती होऊन जाईल. आणि आम्ही थोडंसं बाहेरच खाणार होतो आणि संध्याकाळी आम्ही फक्त कॉफी प्यालेलो. आणि चणे मी कालचे जे चणे होते ते मी भातामध्ये टाकणार होते, आणि तुम्ही बघू शकता त्यांच्यासाठी मी खिचडी भाताचा कुकर लावला. आणि त्यानंतर मग आम्ही इथे फ्लेवर्स ऑफ चायना म्हणून एक रेस्टॉरंट आहे, आय गेस 5 महिने झाले ओपन झालं आहे ठाण्यामध्ये. एक्झॅक्ट तलावपाईच्या इथून आतमध्ये आलात की तिथेच आहे, पण खूप छान होतं इथे. रिव्ह्यूज आम्ही एका कपलला विचारलं तर ते लोक बोलले की खूप छान आहे, सूप इज टू गुड. त्यांनी जे स्टार्टरला म्हणजे आपण जे बोलतो टाईमपास स्टार्टला दिलेलं ते सुद्धा खूप छान होतं. किमची सलाड होतं तिकडे. त्यानंतर मग आम्ही थोडंसं खरेदी केली छोटं मोठं ठाण्याच्या मार्केटमध्ये, आणि त्यानंतर प्रीती सँडविचमध्ये येऊन लेमन सोडा पियालो. घरी आल्याच्या नंतर मिहिरा मग एक गोष्टी तिच्या आजी आजोबांना दाखवत होती की तिने काय काय आणलं, आणि तिला असं खूप आवडतं की मी काय काय आणलं हे बघायला. मी मिहिरासाठी नाही तर हा जो हेअरबँड आहे पर्पल तो मिहिरासाठी आहे, बाकीचा दुसरा जो होता व्हाईटवाला तो माझ्यासाठी होता. मी थोडं न्यू हेअरस्टाईल केले, सो जरा नवीन क्लिप्स वगैरे घेऊन आली. नॉर्मलच आहेत, ह्याची रेंज जास्त 30-40च्याच आतमध्ये आहेत सगळे, पण मी ह्याच्या आधी कधी असं नव्हतं परचेस केलेलं, कारण मी एकच क्लिप यूज करायची. आणि मिहिरासाठी मी थोडेसे 3 असे टॉप्स घेतलेत, म्हणजे ते रोडवरूनच घेतलेत ऑफकोर्स, कारण ठाणा मार्केटमध्ये खूप सारे दुकानं आहेत आणि खूप छान छान कलर्स मला मिळाले, आणि लाईट कलर जे उन्हाळ्यामध्ये सूट होतील. आणि हे जे आहे ते उन्हाळ्यामध्ये मी नाही घालू शकत, कारण थोडा कपडा त्याचा जाड आहे, त्याने तिला गरम होईल, कारण ती ऑलरेडी खूप गरम होतं तिला. आणि हा जो राहुलने माऊस घेतला विकत, म्हणजे ठाणा मार्केटमधून एक शॉप आहे तिकडनं घेतला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे करून मम्मीसाठी जेवण बनवून आम्ही घरी जायला निघालो. आणि घरी जाण्याचं कारण हेच होतं की राहुलला थोडंसं काम होतं, आणि मम्मी पप्पा पण म्हणाले की भरपूर दिवस झालेत, आता तुम्ही घरी जावा, कारण घर तिकडचं सुद्धा घाण होतं टिटवाळ्याचं. त्यामुळे आम्ही AC लोकल प्रेफर करणार होतो, पण AC लोकल 1 मेच्या दिवशी बंद होत्या, नॉर्मल टाईम टेबल होतं संडेसारखं. त्यामुळे मग आम्ही नॉर्मल लोकलने गेलो. ठाण्याला टिटवाळ्याला पोचताच खूप सारी मिहिरा ओढायला लागली, कारण तिला समजून गेलं डायरेक्ट की आपण आलो आहे आता आपल्या घरी. त्यानंतर मग आम्ही घरी पोचलो. आणि थोडंसं मग आम्ही खिचडी भातच केला संध्याकाळचा. त्यानंतर मग रात्री आम्ही खूपच गरम होत होतं इथे, त्यामुळे आम्ही रात्री आमच्या गॅलरीमध्ये बसलेलो. गॅलरी छान धुवून घेतलेली ना आल्याबरोबर, त्यामुळे मग गॅलरीत बसलेलो. आमची तुळस जी होती ती खूप खराब झालेली, त्यामुळे आम्ही नवीन तुळस आणली. आणि हा आम्ही फॅन लावून घेतला खास, कारण कधी कधी राहुल ऑफिसचं काम करायला बाहेर बसतो. काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.